तर सगळ्यांना सांगेल की आजचा विषय आपला आहे की अमावस्या आहे, तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, नक्कीच ऐका व्यवस्थित लक्ष देऊन। आणि आपण कुठल्या कुठल्या या 2 दिवसामध्ये सेवा करू शकतो ते आपण नक्कीच करायचे आहेत। जेवढ्या होऊ शकतील तेवढ्या सेवा करा। पितृदोष आपले निवारण होण्यासाठी किंवा पितृंची सेवा आपल्याला कुठली करायची ते देखील मी आज सांगणार आहे। आणि ज्यांना 7.5 असेल किंवा शनीचा म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी अडत असेल, शनी आडवा येत असेल, शनी ग्रह जो असतो तो, त्यासाठी पण म्हणजे आपण शनिदेवांची कुठली सेवा करायची ते देखील सांगेल मी। तसंच अमावस्याला आपण घरामध्ये कुठल्या सेवा करायच्या ते देखील मी सांगणार आहे। तर अमावस्या लागणार आहे आपली 27 एप्रिल या दिवशी, वार आहे रविवार, आणि त्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत। आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या त्या नक्कीच आपण जाणून घेऊ। पित्रांची सेवा असते ती आपण जो कालावधी असतो आपला 12 ते 12:30 या कालावधीमध्ये केलं अतिउत्तम असतं, ठीक आहे। तर तुम्ही करू शकतात। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की अमावस्याचं महत्त्व खूप असतं। आपल्या 15 दिवसांमध्ये सेवा नाही झाल्या तर अमावस्या आणि पौर्णिमा हे तिथी असे असतात की या दिवसाला आपण सेवा जी करत असतो ती खूप महत्त्वाची मानली जाते। नाहीच 15 दिवस सेवा झाली पण ह्या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं। अमावस्या ही कधीही वाईट नसते। अमावस्याच्या वेळेस म्हणजे जी पण आपण सेवा करत असतो ती खूप महत्त्वाची ठरली जाते। त्याच्या सेवेमुळे, त्या दिवसाच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यात बरेच काही बदल घडत असतात। म्हणून आपण दर अमावस्या असू द्या किंवा प्रत्येक महिन्याला येणारी जी अमावस्या असते त्या दिवशी या सेवा चुकवायच्या नसतात। तर ठीक आहे, आता सुरुवात करते। आपण अमावस्याच्या दिवशी कुठल्या सेवा करू शकतो। आपल्या घरामधील सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छता करायची आहे। घरामधील बेडशीट तुम्ही चेंज करायचं ठरवत असणार तर अमावस्याच्या दिवशी बेडशीट, पिलो कवर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या आपण स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। जाळं जळमट जे असतं ते देखील आपल्याला स्वच्छ करायचं असतं। तुटलेली घड्याळं, भिंतीवर बंद पडलेली घड्याळं, तुटलेले फुटलेले घड्याळ असतील, कब्बशा असू द्या, डिश असू द्यात, हे देखील आपल्याला बाहेर काढायचे असतात। तुटलेल्या चपला असतात आपल्या घरामध्ये ठेवू नका, हे दरिद्रीचे लक्षण मानली जातात। फाटलेले कपडे असतील ते देखील आपल्या घरात ठेवायचे नाहीत, हे दरिद्रीचे लक्षण आहेत। म्हणून हे आपल्या घरातून सगळ्यात आधी काढायचं आहे। आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे। सोफा असेल, कपाट असेल किंवा देवघर असेल, सरकवून व्यवस्थित आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। जाळं जळमट काढून घ्यायचे। देवघर देखील स्वच्छ आपल्याला करायचं आहे। या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। याने देखील आपल्या घरामध्ये भरभराटी आणि लक्ष्मी माता वास करण्यासाठी खूप मदत होत असते। तर आपण दर अमावस्याला करावं हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये दर अमावस्याला सगळ्यांना, आपल्या घरातील जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांना आपण एक काम करायचं आहे। आपल्या घरात पंचगव्य असेल, बरोबर, पंचगव्य जे असं साबण न लावता अमावस्याच्या दिवशी पंचगव्य लावून आंघोळ किंवा स्नान करायचं सांगायचं आहे। म्हणजे आणि आपल्याला म्हणजे जे सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते। आपण जेव्हा पण पंचगव्याने स्नान करत असतो तेव्हा गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र यांचं स्मरण करत आपण आंघोळ करायची पंचगव्य लावून, हे लक्षात ठेवा। पंचगव्य लावल्यानंतर आपल्याला साबण लावायचा नाहीये। या पद्धतीने आपल्या शरीरातील नकारात्मकता जी असते ती कमी होण्यास खूप मदत होत असते। आपले मुलं देखील असतील, मुलांना देखील आपण स्वतः सांगायचे, एक दिवस, महिन्यातला एक दिवस अमावस्याचा हे तुम्ही करून बघा, नक्कीच आपल्यावर इफेक्ट होत असतो। आपले विचार असतील त्याच्यावर म्हणजे बदल घडत असतो। तसंच तुम्हाला सांगेल की आपल्या घरात नारळ उतारा करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आपण नारळ उतारे हे नक्कीच करावेत। आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून नारळ उतारा नक्कीच करा असं सांगेल। आपल्या घरावरचा देखील नारळ उतारा आपण करायचा आहे। नारळ उतारे कसे करायतात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघू शकतात आपण। तसंच मी तुम्हाला सांगेल पिवळ्या मोहरी देखील आपण मंत्रून आपल्या घरात टाकायच्या आहेत। त्या आपल्याला किराणा दुकानात मिळून जातात अगदी। पिवळ्या मोहरी उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मंत्र स्तोत्र बोलायचे। कालभैरव स्तोत्र जे ते 11 वेळा आणि वल्गा सूक्त 11 वेळा बोलून आपल्याला मोहरी ज्या आहेत त्या मंत्रून घ्यायच्या आहेत। आपल्या पूर्ण घरांच्या 4ही कोपऱ्यांमध्ये या मोहरी टाकायच्या आहेत। त्याच्याने आपल्या घराचं 1 महिन्यासाठी संरक्षण होत असतं। आपल्या घरातील आजारपण, वाईट बाधा, करणी बाधा ह्या बाहेर राहत असतात, आपलं संरक्षण होत असतं।
तसंच तुमच्या घरात जर वारंवार ॲक्सिडेंट होत असतील गाड्यांचे, तर तुम्हाला सांगेल आपली गाडीची पूजा देखील आपण दर अमावस्याला करू शकतो. नारळ उतारा देखील आपण करू शकतो. तसंच नारळ उतारा करत असताना मी तुम्हाला सांगेल, जे नारळ उतारा करू ते नारळ आपण जे फेकणार आहोत ते म्हणजे बाजूला रस्त्याच्या कडेने फेका, किंवा आपण फोडणार जर असणार तर ते नारळ फोडलं ते तिथेच टाकून यायचं. तो प्रसाद आपण घरी आणायचा नाही आहे, किंवा तो नारळाचा उतारा जो करू ते आपल्याला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. हे लक्षात ठेवा, कधीही जे उतार्याचे नारळ असतात ते कचऱ्याच्या डब्यात आपल्याला टाकायचे आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि गाडीचा 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो यांचा उतारा करत असताना, पूजा करत असताना त्यांना आपण इंजिन जे असतं ते चालू ठेवायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तेव्हाच आपण उतारे किंवा मग पूजा करायची, ह्या गोष्टी आपल्याला करायचं. हे झालं आपल्या घरातील ज्या म्हणजे पूजा असतात त्याविषयी. आपल्या घरामध्ये कोहळा देखील आपण टांगू शकतो. कोहळा कसा मंत्रून टांगायचा आपण ते देखील आपण करू शकतो. ह्या झाल्या. आता पितृदोषांसाठी आता तुम्हाला सेवा सांगेल की आपल्या घरामध्ये पितृदोषसाठी आपल्याला कुठली सेवा करायची. पितृस्तोत्र आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर सकाळी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पितृंचं तर्पण हवन जर केलं तर अतिउत्तम. तुमची प्रगती होण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही, म्हणून तुम्हाला सांगेल पितृस्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर अतिउत्तम. तर्पण केलं, होम केलं छोटासा तो तरीही चालेल. नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आपला पितृस्तोत्राचा होम कसा करायचा, तर तो होम नक्कीच करा. होम किंवा पितृस्तोत्र आपण बोलायचं आहे अमावस्याच्या दिवशी. त्याच्यानंतर म्हणजे आंघोळ केली स्तोत्र बोलायचं, दक्षिणेला तोंड करून. आपल्या घरातील दक्षिण दिशा कोणती आहे तिथे बसायचं, तिकडे तोंड करायचा, दिवा लावायचा. तो दिवा तिथेच राहू द्यायचा जोपर्यंत विझतो तोपर्यंत, म्हणजे पूर्ण तेल संपते तोपर्यंत. अगरबत्ती लावा, आपण पितृस्तोत्र म्हणा किंवा होम करायचा, तिथे होम करू शकतो आपण. उठायचं, हातपाय धुवायचे, नंतर देवपूजा करायची, ही गोष्ट आपल्याला सांगेल. हा एकच नियम आहे पितृस्तोत्राचा. त्याच्यानंतर आपल्या घरातील जे अन्न असेल त्याचा नैवेद्य आपल्याला पितरांसाठी किंवा दही भात जरी असला, भात हा अळणी बनवायचा आहे बिना मिठाचा. दही जेवढं आंबट असेल तेवढं चांगलं. दही भाताचा नैवेद्य आपल्याला पितरांसाठी आपल्या गच्चीवर टेरिसवर आपल्याला ठेवून यायचं आहे. गॅलरीत वगैरे ठेवू नका, किंवा मग आपल्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा पितृंचा नैवेद्य ठेवायचा आहे. हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि पितृदेवतांचं स्मरण करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं की काही चूकभूक झाली असेल क्षमा करा, अशीच आमच्याकडनं सेवा करून घे. चला, पाणी देखील आपण एका वाटीमध्ये ठेवू शकतो. या प्रकारे पितरांची सेवा करायची आहे. तसंच पितरांची सेवा म्हणून तुम्हाला सांगेल, पिंपळाचे वृक्ष जे असतं त्याला आपण सकाळी पाणी टाकू शकतो आणि संध्याकाळी आपल्याला अमावस्याच्या दिवशी दिवा लावायचा आहे. हा देखील एक पितरांची सेवा म्हणूनच ओळखला जातो. तसंच आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की शनिदेवांची 7.5 असेल किंवा शनिदेव असतील ज्यांच्या कुंडलीमध्ये, तर त्यांना सांगेल त्रास असेल शनिदेवाचा काहीतरी, तर तुम्हाला सांगेल की अडलेले काम होत नाही. आता ओळखायचं कसं, कधी कधी कसं होतं सांगू का, समजत नाही आपल्याला 7.5 आहे किंवा काय आहे म्हणून. कोणाकोणाला माहिती असतं, कोणाला नाही. पण समजा तुमच्या कुंडलीत अडलेली कामं होतच नाहीये, खूप प्रयत्न करत आहे, तर कुठेतरी शनिदेव आडवे येत असतात की किंवा त्यांचा कृपाशीर्वाद कमी लाभत असतो. तर आपण त्यांच्या कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी तुम्हाला सांगेल की शनिदेवांची सेवा ज्यांना पण करायची असेल त्यांनी शनिवारच्या दिवशी आपण शनिदेवचं मंदिर असेल बघा, तुमच्या घराजवळ मिळून जाईल, तुम्हाला शोध घ्या नक्कीच तुम्ही. तर तिथे तेल वाहायचं आहे आपल्याला. तेल, काळे तीळ, ठीक आहे, काळे तीळ, तेल वाहायचं आहे. निळ्या कलरची फुलं, निळे फुलं आपल्याला माहिती आहे निळा कलर हा शनिदेवांचा असतो. ते फुलं मिळाले तर नक्कीच वाहायचे आहेत. हे वाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. अमावस्याच्या दिवशी तुम्हाला ही सेवा शनिदेवांची करायची आहे. नंतर शनिदेवांची शनींची जी चालीसा असते किंवा स्तोत्र असतं ते तिथे बसून आपल्याला बोलायचं त्यांच्या मंदिरात, किंवा आपण तेल वाहून झाल्यानंतर तिथे आपल्याला, किंवा मोबाईलला लावा, हात जोडून तुम्ही जरी बसले तरी चालेल, किंवा कागद असेल किंवा बुक असेल काहीतरी घ्या आणि तुम्हाला मात्र बोलायचं आहे. शनी चालीसा किंवा शनी देवांचं स्तोत्र जे असेल ते बोलायचे तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला समज असेल. फक्त एवढं सांगेल, जर तुम्ही तेल नेलं
शनिदेवांना वाहण्यासाठी जे तेल तुम्ही नेणार आहे, तिळाचं तेल जरी नेलं तरी सांगेल तुम्हाला, किंवा राईचं तेल जरी नेलं तरी सांगेल तुम्हाला. कुठलंही तेल नेत असताना ते तेल पूर्ण अर्पण करायचं आहे, घरी वापस आणायचं नाही. हा एकच नियम असतो शनिदेवांचा. म्हणून तुम्ही बाटली घेताना छोटी घेतली तरी चालेल, मोठी जर बाटली तुमची असेल तर छोट्या बाटलीत तेल काढा आणि जे मंदिरात तुम्ही नेणार आहे ते वापस आणायचं नाही, पूर्ण तेल तिथेच अर्पण करून यायचंय. तीळ पण नेणार असणार तुम्ही, जेवढ्या पण न्या तुम्ही, तिथे पूर्ण अर्पण करायचं आहे, घरी वापस आणायचं नाही. फुलं देखील असतील ते पूर्ण अर्पण करायचे, हा नियम असतो. त्यामुळे ही सेवा करून बघा, नक्कीच तुमचे जे कुंडलीत 7.5 असेल ती प्रखर असेल, तो कमी प्रभाव असेल आणि नक्कीच मदत होईल. शनिदेवांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर लाभेल. तर ह्या सेवा ज्या आहेत ह्या आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. अमावस्या दिवशी आज करा किंवा उद्या केली तरीही चालेल, नक्कीच याचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. चला मग सांगितलेली सेवा जी ती इथेच थांबवते आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.